रेशीम बागेत जाणार नाही हे आधीच सांगितलं होतं। आरएसएसच्या कार्यक्रमाला न जाण्यावर आता अमोल मिटकरींनी ही प्रतिक्रिया दिली आहे आणि मित्राच्या प्रत्येक कार्यक्रमाला गेलंच पाहिजे असं नाही असं सुद्धा मिटकरी यांनी म्हटलंय। शिंदे गटासह आता राष्ट्रवादीला कार्यक्रमाला निमंत्रण सुद्धा देण्यात नाही आलं होतं। काय झालं दादांच्या वतीने कोणीच उपस्थित नाही राहिल्या कार्यक्रमाला। आशिष शेलारांचं म्हणणं होतं की आम्ही त्यांना विनंती केली होती, सगळ्यांना आम्ही निमंत्रण तर दिलं होतं। असं आहे, निमंत्रण त्यांनी दिलं बरोबर आहे। आता कसं असतं, एखादं लग्न असलं तर आपण निमंत्रण देणं काम असतं, पण पाहुण्यांच्या काही अडचणी असतील पाहुणे जात नसतात। झालं म्हणून काही कोणी गेलं नाही ना, त्यात काय विशेष असं फारशी त्याला ब्रेकिंग द्यावी असं मला वाटत नाही। त्याच्यावर तर सगळं संपलेलं आहे, पत्र व्यवहार झाला होता हे बरोबर आहे, पण मी तर परवाच भूमिका सांगितली होती की आम्ही काही जाऊ शकणार नाही। बाकी कोण गेलं नाही मला माहित नाही। काय झालं की शिंदे गटातल्या नेत्यांना, शिवसेना जी आहे एकनाथ शिंदेची, त्यांना निमंत्रण होतं, त्यातल्या काही लोकांनी इथे उपस्थिती लावली। निमंत्रण तुम्हालाही होतं, पण तुमच्यातले काही लोक जाणं अपेक्षित होतं असं प्रवीण दरेकर पण म्हणाले। मग नक्की झालं काय असं की पाहुण्यांच्या अडचणी नक्की काय होत्या? याच्यापूर्वी कधी ते गेलेत असं वाटतं का? कधी असा एखादा फोटो नाही, पण आता तुम्ही सत्तेत आहात। सत्तेत असताना तिथे गेलं पाहिजे असा रूल आहे का कुठे? मला एक सांगा, सत्तेत असताना तिथं गेलं पाहिजे कुठं म्हणजे अभिवादनाला, असं रूल नाही। माझ्या भारतीय राज्यघटनेने संविधानिक अधिकार जे मला श्रद्धा आणि उपासनेचे दिलेले आहेत त्याचं पालन करणं, मी कुठं मंदिरात गेलो पाहिजे नाही गेलो पाहिजे, इट इज माय राईट्स, ते माझे राईट्स आहेत। ज्याला पटलं, ज्याला ते विचार योग्य वाटले ते गेले, ज्याला नाही जावं वाटलं ते नाही गेले। कॅमेरा पर्सन शिवासोबत मी ओंकार, नागपूर।